अहिल्यानगर जिल्ह्यातील ब्राह्मणवाडा येथील मूळचा असलेला संदीप गायकर हा आपलं कर्तव्य बजावताना सीमेवर शहीद झालेला आहे आणि जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांसोबत लढताना त्याला वीरमरण प्राप्त झालेलं आहे। संदीप पांडुरंग गायकर असं या जवानाचं नाव असून तो ब्राह्मणवाडा या गावी सह्याद्री विद्यालयात शिकत होता। इथे इयत्ता 10वीपर्यंत त्याचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे आणि त्यानंतर तो सैन्यात भरती झाला होता। खरं तर संपूर्ण गावावर शोककळा पसरलेली आहे। कालपासूनच ग्रामस्थांनी गाव बंद ठेवत आपला जो सैनिकाप्रती सन्मान आहे तो व्यक्त केलेला आहे आणि उद्या देखील गाव पूर्णपणे बंद राहणार आहे। स्वर्गीय संदीप गायकर याचं पार्थिव जे आहे ते उद्या सकाळी 8 वाजता त्याच्या गावी पोहोचणार आहे आणि त्यानंतर त्याच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतल्यानंतर जे अंत्यसंस्कार आहेत ते जे विद्यालय आहे सह्याद्री विद्यालय ज्या शाळेत तो शिकत होता तेथेच पार पडणार आहेत आणि लष्करी इतमामात हा सर्व अंत्यसंस्काराचा सोहळा होणार आहे। अनेक नेते देखील या अंत्यदर्शनासाठी ब्राह्मणवाडा गावात पोहोचणार आहेत। जे ग्रामस्थ आहेत ते खरं तर शोक सागरात बुडालेले आहेत। आपल्या गावचा जवान जो आहे तो सीमेवर शहीद झाला आणि त्यामुळे कुठेतरी हे सर्व ग्रामस्थ जे आहेत त्या शोक सागरामध्ये आहेत। आपल्यासोबत सरपंच आहेत। संदीप जो होता तो या गावातच शिकला इयत्ता 10वीपर्यंत। काय गावाची आज बघतायची जसे तो शहीद झाल्यानंतर काय गाव शोक सागरात बुडाले सर? स्वर्गवासी संदीप पांडुरंग गायकर यांना परवा रात्री वीरमरण आलेले आहे। खऱ्या अर्थाने एक डोंगराळ भागातला तो आमचा मुलगा होता। अगदी डोंगराळ भागात राहिलेला आहे। कुटुंबाची जर परिस्थिती पाहिली गेली तर आई वडील शेळ्या मेंढ्या पाळून आपला प्रपंचाचा उदरनिर्वाह केलेला होता। एक बहीण आहे आणि त्यांची एक पत्नी आहे। 1.5 वर्षाचा मुलगा आहे। शोककळा पसरणे साहजिकच आहे। मरण हे वीर आहे। अतिशय आमच्यासाठी स्वाभिमानाची अभिमानाची गोष्ट आहे, परंतु दुःखही त्या पटीत आहे। ज्यावेळेस आम्हाला ही बातमी समजली काल सकाळी प्रशासनाकडून त्यावेळेस संपूर्ण गाव आमचा दुःख सागरात लोटला गेलेला आहे। आणि जर नगर जिल्ह्याचा इतिहास पाहिला, अकोले तालुक्याचा इतिहास पाहिला तर अधिकाऱ्यांनी आम्हाला काही माहिती दिली की आपल्या अहिल्यानगरमधील ही 49वी घटना आहे की हे वीरमरण पावणारे वीर जे सुपुत्र आहे त्यात संदीपचा 49वा नंबर आहे। आणि स्वातंत्र्यानंतर म्हणजे 1947 पासून अहिल्यानगरची ही 49वं वीरमरण या ठिकाणी हे संदीपला मिळालेलं आहे। आणि आमच्या अकोला तालुक्यात जर पाहिलं तर हे पहिलंच या ठिकाणी घटना असल्यामुळं आम्हाला शोकाकुलता आहे, परंतु एक आमच्या गावासाठी खूप स्वाभिमानाची आणि अभिमानाची गोष्ट या ठिकाणी आम्हाला वाटतो। आम्हाला खूप संदीपचा हेवा वाटावा संपूर्ण विभागाला। असं काम खऱ्या अर्थाने संदीपने केलेलं आहे। प्रशासनाकडून अधिकाऱ्यांकडून आम्हाला काही माहिती मिळाली, परंतु ती अधिकृत जरी नसली तर त्यांच्या सांगण्यातून हेच आलं की संदीपने एक मोठं शौर्याचं काम केलेलं आहे। ते काम एक प्रशासकीय प्रस्ताव सादर केल्यानंतरच खऱ्या अर्थाने बाहेर येईल, ते आम्ही सांगू इच्छित नाही। परंतु त्यांनी नंतर बाकीची माहिती दिली की आज जम्मूवरून दिल्लीमध्ये हे पार्थिव आलेलं आहे। तिथं शासकीय इतमामध्ये त्यांना सलामी दिलेली आहे। आज पुण्यामध्ये 9 ते 9:30च्या दरम्यान पार्थिव येईल, तिथं त्यांना सलामी देण्यात येईल आणि त्यानंतर ब्राह्मणवाडा गावी आनंदारा या ठिकाणी निवासस्थानी त्यांचं उद्या सकाळी 8 वाजता पार्थिव तिथं अंतिम दर्शनासाठी नातेवाईकांसाठी तिथं 1 तास ठेवण्यात येणार आहे। आणि 9 ते 10:30 वाजेपर्यंत त्यांचं ग्रामप्रदक्षिणा घालून एक मोठ्या भव्य दिव्य अशी त्यांची अंतिम यात्रा या ठिकाणी या ब्राह्मणवाडा गावातून सर्व बाजारपेठेतून निघन आणि 10 ते 10:30च्या दरम्यान ज्या शाळेत तो शिकला सह्याद्री विद्यालय ब्राह्मणवाडा या शाळेमध्ये त्या ठिकाणी त्यांचा अंतिम संस्कार त्या ठिकाणी केले जाणार आहे। आणि हा सर्व कार्यक्रम शासकीय इतमामध्ये होणार आहे आणि सर्व तयारी ग्रामपंचायत ब्राह्मणवाडा असेल, आमचे सर्व समस्त ग्रामस्थ सर्व आम्ही एकत्र येऊन एकदम महाराष्ट्राला हेवा वाटावा ही घटना असल्यामुळे आम्ही सर्वजण सर्व कार्यक्रमामध्ये एकदम चांगल्या पद्धतीने आम्ही अंत्यसंस्कार व्यवस्थित पद्धतीने या ठिकाणी पार आपल्यासोबत त्याचा मित्र आहे संदीपचा प्रशांत। तुम्ही सोबत शिकत गायकर तर तुम्ही सोबत शिकत होता। आता तुम्ही मगाशी चर्चा करताना म्हणाल की त्याचा मला वाढदिवसा दिवशी फोन आला। काय आठवणी आहेत त्याच्या संदीपच्या एका मित्राबरोबर? आम्ही वर्गमित्र होतो। आठवणी राहणारच, कारण की आम्ही 8वी पासून तर 12वी पर्यंत सोबत होतो। त्याचा स्वभाव सांगायचा तर एकदम संयमी स्वभाव, शांत, कधी कोणावर रागवणार नाही, काय नाही। आणि शाळेमध्ये असताना मग स्पोर्ट जे होतात त्याच्यामध्ये तो चांगला होता। खो खो, कबड्डी असो, शालेय कोणताही गेम असो, एकदम चांगला होता तो। आणि असं सैन्यात जावं अशी त्याची मनोमन अगोदरपासूनच इच्छा
हो, 11वी 12वीला ज्यावेळेस कॉलेजला गेलो त्यावेळेस तो म्हणायचा का मला भारतीय सैन्यात जायचं आहे. त्याच्यानंतर मग तो 12वी झाली, 12वी नंतर मग तो सैन्यामध्ये भरती झाला. त्याच्यानंतर मग तो आता पोस्टिंगला जम्मूला होता. तुमचं बोलणं झालं वाढदिवसा दिवशी तुमचं. हो, माझा वाढदिवस होता त्यावेळेस त्यांनी मला कॉल केला, वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्याच्यानंतर त्याला विचारलं तुझी आता सध्या पोस्टिंग कुठे आहे? तो बोलला जम्मूला आहे. तर त्याला बोललो काळजी घे, जम्मूला परिस्थिती बेकार आहे. एकंदरीत हा जो अनुभव आहे त्यांनी सांगितलेला आहे. आपल्यासोबत अनेक ग्रामस्थ आहेत. खरं तर सुट्टीला देखील संदीप नुकताच येऊन गेला आणि रजा पण शिल्लक होती. मात्र युद्धजन्य परिस्थितीमुळे पुन्हा त्याला सीमेवर जावं लागलं. कसं बघता तुम्ही? कारण शहीद जवान होत आहेत आणि खरं बघितलं तर ती शोककळा जी आहे ती किंवा संपूर्ण गाव शोकसागरात आहेत. कुटुंबावर देखील दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. तुमच्या ग्रामस्थांची काय भावना आहे? कसं पद्धतीने उत्तर आता पाकिस्तानला देणं गरजेचं आहे? दहशतवाद विरोधात सगळ्या जगानं कसं हे केलं गरजेचं? खरं तर दहशतवाद हा वाईटच आहे आणि ब्राह्मणवाडा गावचा एक इतिहास आहे की ब्राह्मणवाडा गावामध्ये स्वातंत्र्यानंतर आणि स्वातंत्र्यापूर्वी अनेक जवान या ठिकाणी देशसेवेसाठी अर्पण झालेले आहेत. परंतु शहीद जवान हे प्रथमतः संदीप गायकर झालेले आहेत आणि त्यामुळं ब्राह्मणवाडा गावचं जे नाव आहे ते ब्राह्मणवाडा गावचं नाव एक शहीदांचं गाव म्हणून आज देशाच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहिलं जाणार आहे. परंतु पाकिस्तान आणि भारत यांच्या कुरापती अगदी पहिल्या महायुद्धापासून दुसऱ्या महायुद्धापासून तर आजपर्यंत त्या तशाच आहेत आणि म्हणून प्रत्येक देशवासियाला असं वाटतं की आपल्या सैन्यामध्ये किंवा आपल्या देशाच्या रक्षणार्थ जवानांनी या ठिकाणी देशाचं रक्षण केलं पाहिजे. आणि आज संदीपचं या ठिकाणी जो या ठिकाणी अंत्यविधी होणार आहे तो ज्या शाळेमध्ये शिकला, ज्यांनी ते ज्ञानाचे धडे घेतले त्याच ठिकाणी त्याचा अंतिम संस्कार होत आहेत. तर त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना देखील एक प्रेरणा मिळणार आहे की आपण देखील आपल्या देशासाठी आत्मसमर्पण करावं, देशाचं रक्षण करावं अशी एक स्फूर्ती मिळणार आहे. आणि म्हणून संदीपला आम्ही आमच्या ब्राह्मणवाडा सर्व परिवाराच्या वतीने या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण. तुमचं काय नाव आहे आणि काय आठवणी आहेत, काय भावना आहे? मी नाजिम पटेल. म्हणजे तो आमच्या आधीचा म्हणजे स्वर्गवास संदीप गायकर यांना वीर जवान म्हणजे वीर जवान हे आमच्या गावासाठी मोठी बाब आहे. आमच्या सरपंच उपसरपंच यांच्याकडून मी भावपूर्ण त्यांना श्रद्धांजली वाहतो. संदीप गायकर हे अतिशय हलाखीची परिस्थिती त्यांची, ते म्हणजे त्यांचे वडील त्यांची आई बकऱ्या वगैरे असं त्यांचं हलाखीची परिस्थिती होती. ते एकंदरीत बघितलं तर संदीप गायकरचा जो परिवार आहे तो शेती करतो आणि शेळीपालन देखील करतो. मोठ्या कष्टाने संदीपनं आपला ठसा उमटवला होता आणि त्यानंतर तो सैन्य दलात भरती झाला. मात्र 22 मे रोजी झालेल्या दहशतवादी विरोधात चकमकीमध्ये संदीपला आपला प्राण गमावावा लागले. त्यामुळे मोठा दुःखाचा डोंगर जो आहे तो या ब्राह्मणवाड्यावर कोसळलेला आहे. गाडीकर TV9 मराठी, अहिल्यानगर.